हॅलो गाईज, आम्ही आता गाणगापूरच्या संगमावरती पोहोचलेलो आहे. टाईम झाला आहे 5:10. तर चला आता स्नान करू आणि भेटू पुढे. मग बाय बाय कर शिवांश. आता आपण काय करायचं, नवनव करायची ना, नवनव करायची ना. चला आता आपल्याला नवनव करायची. हां चला चला इकडे, चला इकडे 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 चल चल लवकर. हां चला, कपडे काढून नाही जायचं, मग कसं जायचं. तर आता आपण गाणगापूरमध्ये जे संगम मंदिर आहे, जिथे की भीमा नदी आणि अमरजा नदी या दोन नद्याचं संगम होतं ते स्थान, तर तिथे आपण पोहोचलो आहे आता. तर तिथे तुम्ही समोर जसं की बघू शकता, सर्व लोक पाण्यामध्ये थांबून देवाचंच नामस्मरण करत बसलेले आहेत. कारण सध्या ग्रहण काळ आहे, तर आपण पण थोड्या वेळ इथे थांबू आणि मग पाण्यामध्ये स्नान करून देवाचे दर्शन घेऊ पुढे. हां इकडे बघ, तुला पाण्यात जायचं. हां नाही जायचं, भीती वाटती. तर आता आमच्या सगळ्याचं स्नान झालेलं आहे इथे. तर आता आपण वरती जाऊन दर्शन करू. ते बघा शिवांश चाललाय तिकडे त्याच्या आजोबासोबत. चला जाऊ आपण पण. ड्रोन आलं ते बघ, आलं. तुझ्याकडे आलं ते ड्रोन. आपलं बघायला आलं तर ते आपल्याकडं आलं होतं बघायला. ते बघ नाही येत ते. चल वरती जाऊ आपण अजून. चल 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 वरती. चला चला चला. काय घेतलं शिवांश? ते लाईट लागतो त्याचा, ड्रोन सारखा लाईट लागतो. ड्रोन सारखा लाईट चालू कर, दाखव मला. वाव किती भारी कार आहे. चला आता चला. तर आपल्या इथं संगमावरती अगदी स्नान झालंय. आज चंद्रग्रहणाचा दिवस होता आणि आज चंद्र बघू शकता तुम्ही कशा प्रकारे एकदम छान दिसतोय. कॅमेरा तर जस्टिस नाही करू शकत सगळं, पण तरी पण तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे इथं संगमाचं दृश्य आहे आजचं. इथं संगमावरती हे जे औदुंबराचं वृक्ष आहे, इथे दत्ताचं मंदिर आहे, तिथे पण आपलं दर्शन झालेलं आहे. त्याला संगम दत्त मंदिर असे म्हणतात. तर इथे आपलं आता संगमावर स्नान झाले, दर्शन पण झाले. तर आता इथून आपण मेन जे पादुका मंदिर आहे तिथे जाऊ दत्तांचं. ती भरपूर ट्रॅफिक झाली इथे चालू आता. चला जाऊ मग तिकडे आणि घेऊ दर्शन. शिवाय तू चिप्स घेतलं खायला? हो चला मग आता जायचं. चला.